नमस्कार. आपण आलो आहे सचिन भाऊ देवरे यांची सुयान 17 तूर मी दिलं त्यांच्या तुरीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार भाऊ, आपला परिचय सांगा. नमस्कार, मी सचिन सुरेश देवरे, राहणार कामरगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. मी हे सुयान 17 वाण सुधीर घोडेराव एरंडगाव यांच्याकडून आणलेलं आहे. आणि हे झाडचे ब्रँचिंग आणि झाडाची क्वालिटी खूप छान आहे आणि कम से कम 9 ते 10 फूटच्या वरच हे वाढते. मर रोगावर प्रतिबंधक अशी चांगलं वाण आहे हे. आणि हिला शेंगाची जे लागाची क्षमता आहे ते भरपूर आहे. अडीच 2-2 फुटापर्यंत एकसारख्या शेंगा लागते. शेंड्यावर कमी लागते आणि पूर्ण अंदरपर्यंत लागते. आणि आजपर्यंत मी अशी तूर बघितली नाही. एवढा चांगला प्लॉट आलेला आहे. कम से कम 8 ते 10 क्विंटल ॲव्हरेज येणार अशी आशा आहे. तुरीचा माल आणि तुरीची झाडाची हे पाहतात. याच्यापूर्वी तुम्ही शेतात किती क्विंटल घेत होते? याच्यापूर्वी 2.5-3च्या वर कधी होत नव्हती, पिकली नव्हती आम्हाला कुठली व्हेरायटी पण. हा, चारू मारुती पेरली तर 2.5च्या आणि 3च्या वर गेली नाही. याच्या आधी तुमच्या जे तुरी मरत असेल ना, अदर व्हेरायट्या कोणत्या असेल? हा, मर रोग जास्त निघत जाय. आता यावर्षी आपल्या याच्यात मी दाखवू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून. मर रोग कुठे आहे का? मर रोग नाही. आणि याचं जे उत्पादन आहे हे अगदी शेतकऱ्यावर डिपेंड आहे. शेतकरी कशा प्रकारचं नियोजन करते, पाण्यापासून तर फवारणीपर्यंत, त्याच्यावर उत्पादनाचं नियोजन आहे. एक पाणी दिलेलं आहे हिला फक्त. हां, आणि 3 फवारे मारलेले आहे. 3 फवारणी. जे आणखी जे उत्पन्न वाढायचं आहे ते आपापल्या शेतकऱ्याच्या अवलंबून असते. हो, सोयीनुसार आणि जमिनीनुसार. हो. आणि पाणी, हिरीला पाणी कमी असल्यामुळे एकच पाणी दिलं. हो, बरोबर आहे. आणि अशा प्रकारचं हे सुयान 17चं तुरीचं शेत. ह्या ज्या शेंगा झाल्या, काही हिरव्या काही वाढलेल्या, हे तुमचं जे नियोजन आहे हे थोडं माझ्या मतानं थोडं नियोजन चुकलं आहे असं मला वाटते. कारण तुमच्या तुरीला काही हिरव्या शेंगा पण आहे आणि काही वाढल्या शेंगा आहे. म्हणजे 2 बार पकडले टप्प्यातनी माल लागलेला आहे तिला. त्याच्यामुळं जो माल तुम्ही कव्हर केला हे तुमच्या पद्धतीनं तुम्ही बरोबर केला. पण आता प्रत्येकाचं टेक्निक अलग अलग असते, आहे की नाही? पण हे जे शेंगा आलेल्या याला भरपूर प्रमाणात 50% बार, आणखी नंतरचा नवीन बार जास्त. त्याच्यामुळं त्या शेंगा काही हिरव्या आहे काही वाढलेल्या आहे. त्यामुळे 2 रकमच्या याला माल दिसत आहे. हा, असं टोटल शेत हे किती एकरात आहे? 5 एकराचं शेत आहे पूर्ण. 5 एकराचं. तर एकरी तुम्हाला आता ॲव्हरेज किती बसायला पाहिजे? ॲव्हरेज दरवर्षीच्या अनुभवानुसार 8 ते 10 तर बसायलाच पाहिजे. 8-10च्या जवळपास, कमी जास्त होऊ शकते.